पाहता योजना परिचय हा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मुख्यमंत्री फेलोशिप योजनाबद्दलची पात्रता, मानधन आणि अटींची संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलीच आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल, तर त्याची लिंकवर आय बटन आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे जाऊन तो नक्की पाहून घ्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणताही वेळ वाया न घालवता थेट पाहणार आहोत की या योजनेचा ऑनलाईन फॉर्म स्वतःच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून ए टू झेड स्टेप बाय स्टेप कसा भरायचा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2026 आहे. त्यामुळे फॉर्म कसा भरायचा ही प्रोसेस नीट समजून घ्या, जेणेकरून फॉर्म भरताना तुमची कोणतीही चूक होणार नाही. चला तर मग थेट कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊयात आणि अर्ज प्रक्रियेला सुरुवात करूयात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम maha.ds.maharashtra.gov.in/fellowship या अधिकृत वेबसाईटवर यावं लागेल, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. इथे आल्यानंतर मुख्य पृष्ठावर अर्ज करा या बटनावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होईल. पण आपण नवीन युजर असल्यामुळे वरती दिलेल्या न्यू युजर रजिस्टर हिअर नवीन वापरकर्त्यासाठी नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे. इथे तुमचा चालू ईमेल आयडी टाका आणि सेंड OTPवर क्लिक करा. तुमच्या ईमेलवर आलेला OTP टाकून तो व्हेरिफाय करून घ्या. त्यानंतर तुमच्या अकाउंटसाठी एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करा. उदाहरणार्थ तुमचे नाव @123 आणि तो कन्फर्म करा. खाली दिलेला कॅप्चा कोड जसाच्या तसा टाकून टर्म्स अँड कंडिशन्स अग्री करा आणि रजिस्टर किंवा नोंदणी करावर क्लिक करा. तुमची नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज येईल. आता प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी ठीक आहे या बटनावर क्लिक करा. आता आपल्याला आपली प्रोफाईल पूर्ण भरायची आहे. सर्वात आधी कॅन्डिडेट फर्स्ट नेममध्ये तुमचे नाव, मिडल नेममध्ये वडिलांचे नाव आणि लास्ट नेममध्ये आडनाव अचूक टाका. यामुळे तुमचे पूर्ण नाव खाली ऑटोमॅटिक दिसेल. त्यानंतर वडिलांचे नाव आणि आईचे नाव स्वतंत्रपणे भरा. तुमचे जेंडर मेल किंवा फिमेल निवडा. आधार कार्डवर असलेली तुमची जन्मतारीख टाकून घ्या. जन्मस्थान लिहा आणि तुमची वैवाहिक स्थिती मॅरिड किंवा अनमॅरिड निवडा. मातृभाषेमध्ये मराठी सिलेक्ट करा आणि तुमचा आधार कार्ड क्रमांक दिलेल्या बॉक्समध्ये अचूक टाईप करा. यानंतर खाली येऊन तुमचा चालू मोबाईल नंबर टाका आणि OTP घेऊन तो व्हेरिफाय करा. पुढे परमनंट ॲड्रेस कायमचा पत्तामध्ये तुमचा पूर्ण पत्ता, लँडमार्क, राज्य महाराष्ट्र, तुमचा जिल्हा, तालुका आणि क्षेत्राचा प्रकार ग्रामीण भागासाठी, रुरल किंवा शहरी भागासाठी अर्बन निवडून तुमच्या गावाचे किंवा शहराचे नाव आणि पिनकोड टाका. तुमचा सध्याचा पत्रव्यवहाराचा पत्ता आणि कायमचा पत्ता एकच असेल तर येसवर क्लिक करा. वेगळा असल्यास नो करून तो भरून घ्या आणि सेव्ह अँड प्रोसीड करा. ही या फॉर्ममधील सर्वात महत्त्वाची आणि नवीन स्टेप आहे. त्यामुळे इथे नीट लक्ष द्या. इथे तुम्हाला थेट लाईव्ह फोटो आणि व्हिडिओ अपलोड करायचा आहे. आधी कॅप्चर फेसवर क्लिक करून तुमचा स्वतःचा लाईव्ह आणि स्पष्ट फोटो कॅप्चर करून सेव्ह करा. त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये तुमचा चेहरा आणि तुमच्या हातामध्ये धरलेले तुमचे मूळ आधार कार्ड दोन्ही स्पष्ट दिसेल अशा पद्धतीचा एक लाईव्ह फोटो काढून अपलोड करायचा आहे. हे झाल्यावर तुम्हाला तुमचा स्वतःचा 15 सेकंदांचा एक लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट आवाजात तुमचे स्वतःचे नाव, गावाचे नाव, तुमचा तालुका आणि जिल्हा सांगायचा आहे. स्क्रीनवर दिलेल्या सर्व सूचना वाचून हा व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि सेव्ह करा. त्यानंतर पुढील फॉर्म भरण्यासाठी अप्लाय किंवा अर्ज करा या बटनावर क्लिक करा. इथे तुमची आधी भरलेली माहिती ऑटोमॅटिक दिसेल. आता आपल्याला शैक्षणिक पात्रता जोडायची आहे, ज्यामध्ये 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशनची माहिती देणे बंधनकारक आहे. प्रथम 10वी उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्याचे नाव, बोर्डाचे नाव उदाहरणार्थ महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा CBSE, उत्तीर्ण वर्ष, 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर असलेली तारीख आणि मिळालेले टक्के, पर्सेंटेज टाकून ॲड बटनावर क्लिक करा. याच पद्धतीने 12वीची शाखा आर्ट्स किंवा सायन्स किंवा कॉमर्स बोर्ड, उत्तीर्ण वर्ष, तारीख व टक्केवारी जोडा. त्यानंतर ग्रॅज्युएशन पदवीची माहिती भरताना तुमचे क्वालिफिकेशन किंवा स्पेशलायझेशनचे नाव निवडा किंवा अदर निवडा. कॉलेजचे राज्य, युनिव्हर्सिटीचे नाव, उत्तीर्ण झाल्याची अचूक तारीख आणि टक्केवारी भरा. लक्षात ठेवा, पदवीला कमीत कमी 60% असणे आवश्यक आहे, तरच फॉर्म पुढे जाईल. हे सर्व जोडून ॲड करा. पदवीनंतर जर तुम्हाला किमान 1 वर्षाचा कामचा किंवा इंटर्नशिप स्वयंरोजगाराचा अनुभव असेल, तर तो जॉब प्रकार निवडून कामाची सुरुवात आणि समाप्तीची तारीख सध्या चालू असल्यास फक्त स्टार्ट डेट आणि कंपनीची माहिती भरून जोडा व सेव्ह अँड प्रोसीड करा. पुढील पानावर इतर काही बेसिक माहिती विचारली जाईल. मराठी भाषेसाठी रीड, राईट, स्पीक या तिन्ही बॉक्सवर टिक करा. हिंदी आणि इंग्रजी भाषेला देखील येस करा. इंटरनेटचे ज्ञान असल्यास येस करा. यापूर्वी फेलोशिपवर काम केले असल्यास येस अन्यथा नो निवडा. तुमचा ब्लड ग्रुप आणि आई-वडिलांचा व्यवसाय काय आहे तो टाका. मुख्यमंत्री फेलोशिपची माहिती तुम्हाला कुठून मिळाली यासाठी सोशल मीडिया हा पर्याय निवडा. त्यानंतर कृपया तुमचे करिअर 50 शब्दांमध्ये नमूद करा. या बॉक्समध्ये तुमच्या करिअरची उद्दिष्टे लिहा आणि या फेलोशिपसाठी अर्ज करण्यामागील तुमचे मुख्य उद्दिष्ट काय आहे हे पुढील बॉक्समध्ये स्पष्ट शब्दात मांडून माहिती सेव्ह करा. आता पुढील स्टेपमध्ये ऑनलाईन परीक्षेसाठी तुम्हाला जवळ असणारी कोणतीही 3 परीक्षा केंद्रे, एक्झाम सेंटर्स प्राधान्यक्रमानुसार निवडून सेव्ह अँड प्रोसीड करायचे आहे. आता उमेदवाराला स्वतःचा स्कॅन केलेला फोटो आणि सही सिग्नेचर प्रत्येकी 500 केबीच्या आत चूज फाईलवर क्लिक करून स्वतंत्रपणे अपलोड करायची आहे आणि सेव्ह करायचे आहे. हे केल्यानंतर तुम्ही भरलेला संपूर्ण फॉर्म तुमच्यासमोर येईल.
तो एकदा व्यवस्थित तपासून घ्या की काही चूक झाली नाही ना. सर्व माहिती बरोबर असल्यास खाली दिलेल्या आय अग्री मी सहमत आहे वर टिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. आता शेवटची पायरी म्हणजे फी पेमेंट. इथे मेक पेमेंटवर क्लिक करून या अर्जाची ₹500 फी ऑनलाईन UPI, नेट बँकिंग किंवा कार्डद्वारे जमा करायची आहे. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुमच्या अर्जाची आणि पेमेंट पावतीची प्रिंटआउट किंवा PDF फाईल भविष्यासाठी सुरक्षित डाउनलोड करून ठेवा. या परीक्षेचे हॉल तिकीट तुम्हाला नंतर तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवले जाईल. तर मित्रांनो, अशी आहे या मुख्यमंत्री फेलोशिप योजनेची ऑनलाईन फॉर्म भरण्याची संपूर्ण A to Z प्रोसेस. जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आली, तर मला खाली कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व सुशिक्षित आणि पात्र मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही घरबसल्या फॉर्म भरता येईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या योजना परिचय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.